एनसी आणि काँग्रेसनं 46 म्हणजे मॅजिक फिगर गाठलेली आहे। भाजप 25 जागांवर, पीडीपी 4 जागांवर आणि इतर 6 जागांवर आघाडीवर। काँग्रेसनं जोरदार धक्का भाजपला हरियाणामध्ये दिलेला आहे, तर जम्मू काश्मीरच्या जनतेनं भाजपला देखील या ठिकाणी नाकारलंय। भाजप 25 जागांवर या ठिकाणी आघाडीवर। भूपेंद्र हुड्डा या ठिकाणी आघाडीवर आहेत हरियाणामध्ये। काँग्रेस 63 जागांवर आघाडीवर। आता हरियाणामध्ये मुख्यमंत्री कोण याची चर्चा सुरू झाली आहे, तर काँग्रेसनं मात्र दिल्लीमध्ये सुद्धा जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे। लोकसभा निवडणुकांनंतरची ही पहिली निवडणूक दोनही राज्य अत्यंत महत्त्वाची होती, हरियाणा आणि जम्मू काश्मीर। काश्मीरच्या लाल चौक मधून भाजपचे एजाज हुसेन हे सध्या आघाडीवर आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, लाल चौक मधून भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। भाजपकडून एजाज हुसेन यांना उमेदवारी देण्यात आलेली होती, ते आता याच भागामधून आघाडीवर आहेत। काश्मीरच्या लाल चौक मधून भाजपचे एजाज हुसेन हे आघाडीवर आहेत। जम्मू काश्मीरचा आकडा आपण पाहताय, एनसी आणि काँग्रेस 46 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 25 जागांवर आघाडीवर आहे आणि काश्मीरच्या लाल चौक मधून भाजपचे एजाज हुसेन हे सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। भाजप 25 जागांवर जम्मू आणि काश्मीरमधून आघाडीवर आहे, पीडीपी 4 जागांवर आघाडीवर आहे, इतर 6 जागांवर आघाडीवर। तर हरियाणामध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार असं चित्र आहे, तर जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस मिळून सत्ता स्थापन करणार असे हे आकडे या ठिकाणी सांगत आहेत। जम्मू काश्मीरमध्ये आपण पाहतो नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस मिळून मॅजिक फिगर पर्यंत 46 जागांवर आघाडी, भाजप 25 जागांवर आघाडी, पीडीपी 4 जागांवर आणि इतर 6 जागांवर आघाडी। तर हे आकडे पूर्ण चित्र स्पष्ट करतायत दोन्ही राज्यांमधलं। हरियाणा आणि जम्मू काश्मीर यांच्यामधले जे प्रमुख मतदारसंघ आहेत, ज्या ठिकाणी काटेकी टक्कर पाहायला मिळते, ज्या ठिकाणी दिग्गज उतरलेले आहेत, त्या ठिकाणचे प्रत्येक अपडेट्स आपण TV9 मराठीवर पाहताय। काश्मीरमधल्या लाल चौकमधून भाजपचे एजाज हुसेन जे आहेत ते आघाडीवर आहेत। हरियाणाचा आकडा आपण पुन्हा एकदा पाहूयात। हरियाणामध्ये काँग्रेस 64 जागांवर आघाडीवर, भाजप 21 आणि इतर 4 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। जेजेपी आणि एएसपी यांना खातंही या ठिकाणी उघडता आलेलं नाही। तर इथे